मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडतो जेव्हा आपल्याला ट्रॅक्टर खरेदी करायचा असतो तर कोणता ट्रॅक्टर खरेदी करायचा, किती असो शक्तीचा ट्रॅक्टर खरेदी करायचा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. मित्रांनो, शेतीचे कामे जर कमी स्वरूपाचे असेल, शेती जर कमी असेल तर कमी असो शक्तीचे ट्रॅक्टर तुम्ही वापरू शकता, म्हणजे 20 ते 30 HP चे ट्रॅक्टर. आणि शेती जर मध्यम असेल, समजा 5 ते 10 हेक्टर 5 ते 10 एकर पर्यंत जर तुमची शेती असेल तर तुम्ही 30 ते 40 HP पर्यंत तुम्ही ट्रॅक्टर वापरू शकता. आणि जर तुम्हाला जर जास्त कमर्शियल यूज करायचा असेल तर 50 HP चा ट्रॅक्टर सुद्धा ठीक राहील. तर मित्रांनो, 55 HP चा ट्रॅक्टर का वापरावा, तर मित्रांनो बरेचसे असे अवजार आहेत, जसं ट्रॉली वगैरे आहे, किंवा पुन्हा आपल्याला रोटावेटर चालवणं, पुन्हा बेड पाडणे, बेड मेकरचा वापर करणे, यासाठी मित्रांनो तुम्हाला जास्त वहन करणारा ट्रॅक्टर हवा आहे. तर यासाठी 55 HP चा ट्रॅक्टर वापरणे तुम्हाला साहजिकच फायदेशीर राहील. मित्रांनो, आपल्या शेतीच्या किंवा कामाच्या गरजेनुसार योग्य असो शक्तीचा हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर निवडणं खूप महत्वाचं राहील. चुकीचा ट्रॅक्टर निवडल्यामुळे तुमची कामे वेळेत होणार नाही व जास्त HP चा ट्रॅक्टर छोट्या कामासाठी वापरला तर तुमचा खर्च वाढेल. मित्रांनो, योग्य ट्रॅक्टर निवडण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा म्हणजे जमिनीचा प्रकार आणि आकार. लहान जमीन जसे की 1 ते 5 एकर जमीन असेल आणि अशा जमिनीत आपण जर हलकी कामं करत असाल तर 20 ते 30 HP पर्यंतचा मिनी ट्रॅक्टर पुरेसा असतो. हे ट्रॅक्टर कमी जागेत काम करण्यासाठी, जसे की भाजीपाला लागवडीसाठी आणि कमी वजनाची अवजारे वापरण्यासाठी योग्य असतात. मित्रांनो, मध्यम जमीन जसे की 5 ते 15 एकर पर्यंत तुमच्या जवळ जमीनदारणा असेल व एवढ्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर शेतीचे कामं करत असाल तर या प्रकारच्या शेतीसाठी 40 ते 50 HP चा ट्रॅक्टर चांगला असतो. हे ट्रॅक्टर नांगरणी, पेरणी आणि इतर कामासाठी उपयुक्त आहेत. तसेच मित्रांनो, 50 HP पेक्षा जर जास्त ट्रॅक्टर असेल तर हा असा ट्रॅक्टर आपल्यासाठी बहुउपयोगी सिद्ध होतो. विविध कामे मोठ्या ट्रॅक्टरचा वापर केवळ शेतीच्या कामापुरता मर्यादित नाही, त्याचा वापर आपण व्यावसायिक कामासाठी सुद्धा करू शकतो. जसे की उदाहरणार्थ बांधकाम, माल वाहतूक इत्यादी कामे देखील मोठ्या ट्रॅक्टरच्या मार्फत आपण करू शकतो. पीक प्रकारानुसार उपयोग. ऊस, कापूस, गहू, मका यासारख्या मोठ्या पिकासाठी 50 HP पेक्षा जास्त शक्तीचा ट्रॅक्टर आवश्यक असतो, कारण या पिकाच्या कामासाठी जड अवजारे आणि जास्त शक्तीच्या कामाची गरज असते. मित्रांनो, या ठिकाणी छोटे ट्रॅक्टर निकामी ठरणार, तर यासाठी तुम्हाला 50 HP पेक्षा जास्त ट्रॅक्टर वापरावा लागेल. थोडक्यात मित्रांनो, 50 HP पेक्षा जास्त शक्तीचा ट्रॅक्टर अशा शेतकऱ्यांसाठी योग्य आहे ज्यांची जमीन मोठी आहे, त्यांना जड कामे करायची आहेत आणि त्यांना कमी वेळात जास्त काम पूर्ण करायचं आहे. हा ट्रॅक्टर एक मोठी गुंतवणूक असली तरी दीर्घकाळात त्याचे फायदे जास्त असतात. योग्य ट्रॅक्टर निवडताना तुमच्या शेतीच्या गरजा आणि बजेटचा विचार करणे सुद्धा मित्रांनो खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, 55 HP हॉर्स पॉवर ट्रॅक्टर किंवा 55 HP असो शक्तीचा ट्रॅक्टर, या ट्रॅक्टरची ताकद काय? 55 HP ट्रॅक्टरचं मध्यम ते मोठ्या शेतकऱ्यांसाठी एक ऑलराऊंडर आहे. मित्रांनो, हे ट्रॅक्टर शेतीतील विविध काम, मशागत, ट्रॉली वाहतूक, पेरणी, थ्रेशिंग, स्प्रेइंग इत्यादी अतिशय सहजतेने करू शकता. 55 HP ट्रॅक्टरमध्ये असतं एक प्रबळ इंजिन, जे जास्त शक्ती निर्माण करते आणि त्याचवेळी इंधनाचाही योग्य वापर करतो. हे ट्रॅक्टर कमी वेळात जास्त क्षेत्रावर काम करू शकते. उदाहरणार्थ 4 एकर मशागत काम जे 35 HP ट्रॅक्टरला ज्यासाठी 5 तास लागतात, ते 55 HP ट्रॅक्टरला फक्त 3 तासामध्ये हे ट्रॅक्टर सदर काम पूर्ण करू शकते. 55 HP ट्रॅक्टर सोबत तुम्ही वापरू शकता मोठ्या क्षमतेची अवजारे, जसे की 6 फूट रोटावेटर, मल्टीक्रॉप प्लांटर, बेलर मशीन, ट्रेलर ट्रॉली, ट्रेंचर लेजर लॅवलर. यामुळे शेतात यांत्रिकीकरणाची वाढ होते, मेहनत कमी लागते आणि उत्पादनामध्ये मित्रांनो वाढ सुद्धा दिसून येईल. मित्रांनो, काळी जमीन असो किंवा रेती मिश्रित असो किंवा डोंगराळ, 55 HP ट्रॅक्टर सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये काम करू शकते. हे ट्रॅक्टर ओढण्याची क्षमता जास्त असल्यामुळे खोल नांगरणी किंवा मोठी ट्रॉली सहज ओढू शकते.
आज शेतकरी शेतीसोबतच वाहतुकीचा व्यवसाय करत आहेत. 55 HP ट्रॅक्टर मोठी ट्रॉली सहज ओढू शकते. 10 ते 15 टन पर्यंत माल, खते, धान्य, ऊस, बांधकाम इत्यादी साहित्य सहज या इंजिन मार्फत सहज वाहून नेता येईल. ही गोष्ट शेतीसोबत अतिरिक्त उत्पादनाचे साधन सुद्धा शेतकऱ्यांसाठी ठरू शकते. आजच्या 55 HP ट्रॅक्टरमध्ये सगळ्यात आधुनिक सुविधा मिळतात. यामध्ये पॉवर स्टेअरिंग, ड्रायव्हिंग प्लॅटफॉर्म, डिजिटल मीटर, AC केबिन काही मॉडेल्समध्ये असते. हे मल्टी स्पीड PTO, हायड्रॉलिक कंट्रोल सिस्टम या गोष्टी शेतकऱ्याचा अनुभव चांगला करतात आणि थकवा न येता काही शेतकरी लांब वेळ सुद्धा काम करू शकतात. खरं आहे की 55 HP ट्रॅक्टर जास्त ताकदवान असतं, पण आधुनिक इंजिन टेक्नॉलॉजीमुळे इंधन वापर तुलनेनं कमी असतो. तसंच हे ट्रॅक्टर मजबूत बनलेले असते, त्यामुळे कमी देखभाल लागते आणि वर्षानुवर्षे हे ट्रॅक्टर काम करते. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघूया 55 HP ट्रॅक्टर कोणासाठी योग्य राहील. तर यामध्ये ज्याच्याकडे 8 एकर किंवा त्याहून अधिक जमीन आहे अशा शेतकऱ्यांसाठी हे ट्रॅक्टर योग्य राहील. कमी जमिनीसाठी काही एवढ्या असू शकते ट्रॅक्टर काही शेतकऱ्यांना आवश्यक नाही, परंतु गटामार्फत किंवा FPO मार्फत जर शेतकरी ट्रॅक्टरचा यूज करत असतील तर अशा शेतकऱ्यांसाठी हा ट्रॅक्टर अत्यावश्यक राहील. कारण जे मोठे मोठे जे अवजारे आहेत त्याचे वहन व्यवस्थित व्हावे यासाठी 55 HP ट्रॅक्टर आवश्यक असतो. 55 HP ट्रॅक्टर असल्याशिवाय सदर जे गट किंवा FPO आहेत त्यांना कुठल्याही शासकीय योजनेचा म्हणजे लाभ मिळणार नाही, कारण सदर सामग्रीचा वहन करण्यासाठी 55 HP ट्रॅक्टर आवश्यक असतो. मित्रांनो, आजच्या आधुनिक युगामध्ये आधुनिक ट्रॅक्टर असणे शेतकऱ्याजवळ आवश्यक आहे. 55 HP ट्रॅक्टर अशा पद्धतीने बनवले आहे की कमी इंधनामध्ये सुद्धा हे ट्रॅक्टर जास्तीत जास्त काम करतो, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे ट्रॅक्टर अत्यावश्यक आहे. मित्रांनो, आजच्या ज्या बऱ्याचशा आपण जे यंत्रसामग्री वापरतो त्या बऱ्याचशा म्हणजे जास्त वजनाच्या आहेत, त्यांना जास्त शक्ती लागते त्यांना उडण्यासाठी. तशा ठिकाणी 55 HP ट्रॅक्टर घेतल्यास काही अडचण जाणार नाही. मित्रांनो, काही ट्रॅक्टरचे मॉडेल बघायचे असल्यास मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की पुढील प्रमाणे जे मॉडेल आहेत तुम्ही ते घेऊ शकता. त्यामध्ये जे पहिलं जे आहे महिंद्रा अर्जुन नावो 605DI-I. दुसरं मॉडेल आहे मित्रांनो जॉन डियर 5610 गियर प्रो. तिसरा आहे सोनालिका टायगर 55. चौथा आहे न्यू हॉलंड 3630 TX+. त्यानंतर आहे स्वराज 855 FE. त्यानंतर आहे मॅसे फर्गुसन 7250 पॉवर-अप. ट्रॅक्टर खरेदी करताना तुम्ही इतर जे शेतकरी बांधव ट्रॅक्टर वापरतात त्यांचा सल्ला घेऊन तुम्ही ट्रॅक्टर विकत घेऊ शकता. परंतु ट्रॅक्टर खरेदी करताना मित्रांनो कोणत्याही मध्यस्थामार्फत तुम्ही खरेदी करू नका, कारण तुम्ही मध्यस्थामार्फत जर खरेदी केली तर सदर व्यक्तीचे कमिशन असते व तुम्हाला ट्रॅक्टर खरेदीसाठी कुठलाही बेनिफिट मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट डीलरला भेटा व खरेदी करताना कुठली घाई करू नका. वेगवेगळ्या मॉडेल्स तुम्ही बघून घ्या. तुम्ही अशी जर चौकशी किंवा शहानिशा केल्यावर खरेदी करण्यासाठी जर तुम्ही घाई नाही केली तर डीलर तुम्हाला काही प्रमाणात या ठिकाणी तुम्हाला डिस्काउंट सुद्धा देऊ शकतो व तुमचे 30-40 हजार रुपये सुद्धा मला वाटते या ठिकाणी वाचू शकतात. मित्रांनो, 55 HP ट्रॅक्टर घेताना काही गोष्टी लक्षात घ्या. तुमच्या शेतीचे क्षेत्र, कोणती अवजारे वापरणार आहात, ट्रॉलीचा वापर किती होणार आहे, शोरूम वर्कशॉप कसा आहे, वॉरंटी आणि सर्व्हिसिंग सुविधा कशी आहे. योग्य माहिती घेतल्यावरच निर्णय घ्या, कारण ट्रॅक्टर ही एक मोठी गुंतवणूक आहे. शेतकरी मित्रांनो, 55 HP ट्रॅक्टर म्हणजे ताकद, कामगिरी आणि विश्वास. तुम्हाला जर मोठं उत्पादन, वेळेची बचत आणि आधुनिक शेती करायची असेल तर 55 HP ट्रॅक्टर हा तुमच्यासाठी एक योग्य पर्याय राहील. आजच तुमच्या जवळच्या डीलरकडे जाऊन डेमो घ्या आणि तुमच्या शेतात शक्ती आणा. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. मित्रांनो, हा व्हिडिओ शेती करणाऱ्या मित्रासोबत शेअर करायला विसरू नका.
पुन्हा भेटू या नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मित्रांनो, जय जवान जय किसान. धन्यवाद मित्रांनो.